नाव द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन व्यवस्थित तुमच्या लक्षात येण्यासाठी मी तुम्हाला अजून काही एक्झाम्पल सांगते आहे जे आपण डे टू डे लाईफमध्ये आपल्या बघतो. त्याच्यावरून तुम्हाला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या टर्म्स ज्या आहेत त्या अजून चांगल्या प्रकारे समजतील असं मला वाटतंय. तर पहिलं एक्झाम्पल किंवा पहिलं मी सांगते तुम्हाला की माझ्या हातामध्ये हा एक ऑब्जेक्ट आहे आणि त्याला मी थ्रेड अटॅच केलेला आहे. आता हा ऑब्जेक्ट जर मी रिव्हॉल्व केला तर इट रिव्हॉल्व्स अलॉंग अ सर्क्युलर पाथ. हा सर्क्युलर पाथमध्ये फिरतोय म्हणजे ह्याची जी रेडियस आहे ती रेडियस कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, सर्कलची रेडियस कॉन्स्टंट असणार आहे. पण हा जो ऑब्जेक्ट आहे त्याची वेलॉसिटीची डायरेक्शन जी आहे ती प्रत्येक मोमेंटला चेंज होती आहे आणि त्याच्यामुळे ही जी मोशन आहे ती मोशन आपण युनिफॉर्म जरी म्हटलं तरी त्याचं स्पीड फक्त कॉन्स्टंट आहे, त्याची डायरेक्शन जी आहे वेलॉसिटीची ती चेंज होत जाणार आहे. आणि त्याच्यामुळे आपण त्याचा स्पीड कमी केला तर त्याची मोशन ब्रेक होतीये, त्याच्यामुळे ती युनिफॉर्म राहत नाहीये. म्हणजे ह्याची मोशन जेव्हा युनिफॉर्म असणार आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल त्यावेळेला त्याचा स्पीड कॉन्स्टंट असणार पण त्याची डायरेक्शन जी आहे वेलॉसिटीची ती प्रत्येक इन्स्टंटला चेंज होत जाणार आहे. ठीक आहे, हे फर्स्ट एक्झाम्पल झालं. तर सेकंड एक्झाम्पल, आपण दिवाळीमध्ये हे पेटवतो, काय म्हणतात त्याला, चक्री वगैरे असतात त्या तुम्ही पाहिल्या असतील, तुम्ही त्या वापरलेल्या असतील. ती पेटवल्यानंतर ती खाली गोल फिरत असते. जेव्हा ती गोल फिरते तेव्हा त्याच्यातनं जे स्पार्क्स बाहेर पडतात ते टँजेन्शियल लाईनला पुढे जातात, असे सरळ गेलेले दिसतात आपल्याला. आपल्याला इथे हा कन्सेप्ट स्टडी करायचा आहे. द वेलॉसिटी शुड बी टँजेन्शियल व्हेन द ऑब्जेक्ट इज इन द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता गावाकडे वगैरे शेतामध्ये जेव्हा पिकांवरती पक्षी येऊन बसतात तेव्हा शेतकरी तिथे काय करतात, एक गोफण तयार करतात आणि ह्या गोफणीला पुढे एक स्टोन अटॅच केलेला असतो आणि मग ती गरगर फिरवून अशी तो स्टोन रिलीज करतात. म्हणजे स्टोन जो आहे तो डायरेक्टली सरळ दिशेने पुढे निघून जातो. म्हणजे यावेळेस त्याची जी मोशन असणार आहे ती टँजेन्शियल किंवा अलॉंग द टँजेंट ऑफ द सर्कल पुढे आउटवर्ड डायरेक्शनने निघून गेलेली असते. म्हणजे हा जो पार्ट आहे की व्हॉट इज द टँजेन्शियल वेलॉसिटी अँड हाऊ दॅट टँजेन्शियल वेलॉसिटी वी हॅव टू कन्सिडर in order to study the uniform circular motion. We can use these such examples in which we observe how that particle is moving in outward direction. तर आता टँजेन्शियल वेलॉसिटीचं काय मिनिंग आहे ते आपण या फिगर वरनं एक्सप्लेन करूया. ही फिगर, आता हा पाथ सर्क्युलर आहे. सपोज द पार्टिकल किंवा ऑब्जेक्ट ए या पॉइंट जवळ आहे आणि ए या पॉइंट जवळ त्याची जी वेलॉसिटीची डायरेक्शन आहे ती ही दाखवली आपण v1. जेव्हा हा पार्टिकल आपल्याला इथून पुढे रिलीज करायचा आहे तेव्हा तो डायरेक्टली या दिशेने आउटवर्ड डायरेक्शननी थ्रो होऊन जाणार आहे. ज्या एखाद्या पॉइंटला जो आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला असतो त्याला त्या पॉइंट जवळचा टँजेंट म्हटलं जातं आणि त्याच्या अक्रॉस जी वेलॉसिटी असणार वी कॉल दिस ॲज अ टँजेन्शियल वेलॉसिटी. त्याच्यामुळे इथे ए या पॉइंट जवळ जर आपल्याला टँजेंट काढायचा झाला तर हा टँजेंट म्हणजे ह्या ए पॉइंट जवळ असणारा नॉर्मल आहे किंवा परपेंडिक्युलर आहे आणि मग ह्याच्या अक्रॉस जी वेलॉसिटी असणार दॅट वी कॉल इट इज द टँजेन्शियल वेलॉसिटी. मग आता ही टँजेन्शियल वेलॉसिटी जी आहे ही कशी असायला पाहिजे, दॅट वी हॅव टू एक्सप्लेन बाय कन्सिडरिंग दिस नंबर 1 दॅट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज पॉसिबल ओनली इफ इट्स वेलॉसिटी इज ऑलवेज टँजेन्शियल टू इट्स सर्क्युलर पाथ विदाउट चेंज इन इट्स मॅग्निट्यूड. त्या टँजेन्शियल वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड चेंज व्हायला नको आहे, हे कॉन्स्टंट पाहिजे आहे. कॉन्स्टंट मॅग्निट्यूड पाहिजे वेलॉसिटीचं, म्हणजे स्पीड कॉन्स्टंट पाहिजे आहे. देन ओनली द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज पॉसिबल. म्हणजे जी ही वेलॉसिटी आहे ॲट पॉइंट ए, ॲट पॉइंट बी, ॲट पॉइंट सी, ॲट पॉइंट डी, त्याचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे पण त्याची डायरेक्शन प्रत्येक ठिकाणी काय आहे, डिफरंट आहे. सो वी से युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज पॉसिबल ओनली इफ इट्स वेलॉसिटी इज ऑलवेज टँजेन्शियल टू इट्स सर्क्युलर पाथ. मग इथे आपण हा टँजेंट काढला, इथे आपण हा दुसरा टँजेंट काढू शकतो.
इथे तिसरा टँजंट काढू शकतो अँड सो ऑन. म्हणजे ॲट ऑल दीज पॉइंट्स द टँजेन्शियल वेलॉसिटी should remain constant, means its magnitude remains constant. That tangential velocity must be without change in its magnitude. So in order to have uniform circular motion, we can say there are two requirements. The first one is the velocity is always tangential to its circular path without change in its magnitude. So in order to achieve both these requirements, we can say the acceleration which acts on the particle. Acceleration ची टर्म इथे काय येणार, तर इथे प्रत्येक इन्स्टंटला वेलॉसिटी काय होते आहे, चेंज होते आहे. आणि वेलॉसिटी चेंज म्हणजे कशामध्ये चेंज काय येते, आपल्याला कुठली फिजिकल क्वांटिटी मिळते, ऍक्सलरेशन मिळते. कारण ऍक्सलरेशन म्हणजेच काय आहे, चेंज इन वेलॉसिटी आहे. त्याच्यामुळे जे ऍक्सलरेशन ऍक्ट होईल याच्यावरती, the acceleration must be perpendicular to the tangential velocity. आता का ते perpendicular to tangential velocity पाहिजे, तर acceleration जर इथे ऍक्ट होत आहे, कारण इथली वेलॉसिटी जी आहे v1 आहे, इथली वेलॉसिटी v2 आहे. या a पॉइंटची जी वेलॉसिटी आहे इट रिमेन्स कॉन्स्टंट इन मॅग्निट्यूड बट इट्स डायरेक्शन चेंजेस. डायरेक्शन चेंज झाली आहे म्हटल्यावरती इथे ऍक्सलरेशन ऍक्ट होणार आणि ऍक्सलरेशन मुळे देअर मस्ट बी द चेंज इन वेलॉसिटी, म्हणजे डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. मग हे जे ऍक्सलरेशन जे असणार आहे या पॉइंट जवळ ए जवळ, ते ऍक्सलरेशन किंवा त्याचा कंपोनंट हा त्या लाईन वरती अपवर्ड डायरेक्शनला असू शकतो किंवा डाऊनवर्ड डायरेक्शनला असू शकतो. आणि त्यामुळे जे वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट राहायला पाहिजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये, ते कॉन्स्टंट राहणार नाही. आणि जर कॉन्स्टंट राहिलं नाही तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन तिथे राहणार नाही. सो इन ऑर्डर टू हॅव कॉन्स्टंट मॅग्निट्यूड ऑफ द वेलॉसिटी, the requirements for that is what, acceleration must be perpendicular to the tangential velocity. त्याच्यामुळे हे जे ऍक्सलरेशन इथे ऍक्ट होईल, की टँजेन्शियल वेलॉसिटीची डायरेक्शन ही अशी आहे, तर ऍक्सलरेशनची डायरेक्शन ही कशी असली पाहिजे, ह्या वेलॉसिटीला परपेंडिक्युलर असली पाहिजे. परपेंडिक्युलर असली पाहिजे म्हणजे ती कुठे असली पाहिजे, अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल असायला पाहिजे. तरच द पार्टिकल विल परफॉर्म युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सो वी कॅन से in order to have uniform circular motion of the particle, it has to achieve, it has to perform or it has to obey these conditions. First one is what, acceleration must be perpendicular to the tangential velocity. या tangential velocity ला ते perpendicular पाहिजे. It should be of constant magnitude, त्याचा magnitude constant पाहिजे. आणि it is always directed टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल, म्हणजे ह्या डायरेक्शन जी आहे ऍक्सलरेशनची टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल पाहिजे. असं जे ऍक्सलरेशन आहे विच इज रिक्वायर्ड फॉर सर्क्युलर मोशन ऑफ द ऑब्जेक्ट, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ द ऑब्जेक्ट, अँड विच इज डायरेक्टेड अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे ऍक्सलरेशन हे अलॉंग द रेडियस आहे, टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल आहे. सच ऍक्सलरेशन इज नोन ॲज centripetal acceleration. Since this acceleration is along the radius of the circle, it is also known as radial acceleration. What is meant by centripetal acceleration? That is the acceleration which is always directed towards the center